हॅलो. राईट नाव नाही का मी बहुत मोठ्या टेन्शनमधून सुटलो असं मला वाटलं. सांगू आता का झालं. आता मी थोडंसं फिरायला गेलो थोडंसं मित्रांसोबत. वैभव म्हणे अरे मी आत्ताच नाही का आजच मी एक बँड बोलवलं होतं म्हणे, ते कॅन्सल केलं म्हणे. आणि आणि मग नाही का सगळेजण नाही का त्या बँडबद्दल खूप हे म्हणून राहिले का ती बँड असं आहे तसं आहे, खूप चांगलं आहे वगैरे वगैरे. त्याला मग मी विचार केला हलकासा की साला जर आपल्यापाशी असतात हा बँड. आणि मग थोडासाच विचार केला, जास्त काही विचार केलाच नाही. आणि मग म्हणलं अरे वैभव तू विकला का. डायरेक्ट डिसिजन घेऊन टाकला. आणि तेव्हा जर विकला नसेल तर मी घेऊ शकतो. आणि मग त्याने सरळ फोन लावला त्या बंद्याला. तो म्हणे हो म्हणे आहे म्हणे आताही आम्ही देऊ शकतो म्हणे तुम्हाला म्हणे. आणि जस्ट मी अर्धा घंट्यानंतर थोडासा पास ऑन होतो विचार केला साला 1300 रुपये साला बहुत झाले यार. या म्हणजे आपण कसं की वॉच तर एक तर मला कसं ती अशी डिजिटल वॉच तर आवडत नाही. आपल्याला कसं ॲनालॉगच वॉच आवडते, मोठे डायलवाली. छोटे डायलवाली ट्रॅक करणारे इट जस्ट लाईक मला एक प्रकारे शो करायचं आहे, दाखवायचं आहे माझ्यापाशी वॉच आहे. ते एक प्रकारे काफी छोटीशी आहे, सिम्पल सी एक बँड टाईप असं वाटते, ब्रासलेट्स आहे वगैरे वगैरे. सो मी थोडंसं त्याला वैभवला थोडं म्हणलं की भाऊ आत्ताच आलो, आणि त्याला म्हणलं भाऊ कॅन्सल होऊ शकते का समजा. तर म्हणे ठीक आहे म्हणे पाहुंगी बोलून घेईन म्हणे या. आणि तसं काही खास वगैरे नाही, हार्डली एका घंटा अगोदर त्यांनी फोन लावला आणि 1 घंटा त्यांनी नाही म्हणले, जस्ट लाईक दॅट. सो लेट्स गो. ओके. हां, मी कशासाठी हा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, कशासाठी मी रेकॉर्ड करून राहिलो आहे आज हे राईट नाव. हां, मी विचार करून राहिलो आहे म्युच्युअल फंड्स या राईट नाव नाही का. मी करीब एकाच दिवसात नाही का या गोष्टी खूप सारा वेळा ऐकल्या आहे, म्युच्युअल फंड्स. तर आपण जाणून घेऊ म्युच्युअल फंड्स काय आहे आणि आपल्या लाईफमध्ये याची इम्पॉर्टन्स व्हॅल्यू काय आहे आणि याला कुठपर्यंत आपल्याला गरज आहे. ओके. आता थोडंसं दिमागाने विचार करायची वेळ आली आहे. चलो आता आपण म्युच्युअल फंड्समध्ये समजा आपण इन्व्हेस्ट करतो म्हणलं, ओके ठीक आहे, कारण समोर आपल्याला जॉब लागणार आहे जानेवारीमध्ये, आणि करीब 15-16 हजार रुपये पेमेंट राहीनच आपला. आणि कसं आहे की मला नाही का 1 वर्षानंतर पुण्याला जेव्हा मी जाईन ना तेव्हा माझ्यापाशी ॲटलिस्ट 1 लाख रुपये डिपॉझिट पाहिजे माझ्यापाशी. म्हणजे जेणेकरून मी त्या 1 लाख रुपयाचं करीब अर्धा लाख रुपये 50,000 रुपयाची पगडी राहण्याची आणि 50,000 रुपये मी माझ्या फिल्म स्कूलमध्ये देऊ शकतो. तर करीब मला या 2019मध्ये मला हे पैसे थोडेसे सेव्ह करायचे आहे. सो इन द सेन्स सेव्ह करायचे म्हणजे म्युच्युअल फंडमध्येच टाकायचे आहे. हा माझा प्लॅन आहे का 2019मध्ये एक प्रकारे मला 1 लाख रुपये तरी माझ्यापाशी पाहिजे. तर मी असा विचार करून राहिला की म्युच्युअल फंडमध्ये असं जर आपण इन्व्हेस्ट करू तर इट वुड बी बेटर. बट मला याच्याबद्दल एक्झॅक्टली अजूनपर्यंत कन्फर्म माहीत नाही याच्याबद्दल. या म्हणजे कसं आहे, काय आहे, कशाप्रमाणे इन्व्हेस्ट करायचे आणि याची रिटर्न्स कधी भेटेल, केव्हा भेटेल, किती भेटेल, ऑल दीज थिंग्स आय हॅव टू डिस्कस नाही, मला स्वतःला जाणून घ्यायला पाहिजे. कारण ॲक्च्युली मला आता कॉन्टॅक्ट तर भेटलाच आहे या. तर 1 वर्षासाठी दुसरा कोणता मेथड आहेच नाही राव या. म्हणजे जर मी FD करतो म्हणलं किंवा RD मारतो म्हणलं किंवा अजून कोणते जर इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करतो म्हणलं, त्याचा मला रेट ऑफ इंटरेस्ट बहुत कमी आहे, 6 या 7% युजली. बँक देऊन राहिली 6%, FD देता 8%, RD देऊन राहिली करीब 8-8.5% वगैरे असे काहीतरी आहे. बट SIP किंवा म्युच्युअल फंड्समध्ये याच्यामध्ये करीब इंटरेस्ट रेट आहे तो करीब 15 या 16% रेट आहे. सो समजा जर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणलं, शॉर्ट टर्म आहे, जास्त मोठी नाही आहे, बट जर इन्व्हेस्ट करतो म्हणलं तर
इट वुड बी बेटर. म्हणजे समजा जर 1,00,000 रुपये भेटून राहिले, समजा जर मी किती रुपये इन्व्हेस्ट करतो म्हणलं, ॲक्च्युअली नाही का, मला हा जो प्रोटोकॉल आहे ना थोडासा वेळ घ्यावा लागेल. म्हणजे हा असा निर्णय आहे तो एकाच दिवशी होणार नाही ॲक्च्युली. कारण याला थोडंसं मला एक प्रकारे मला माझे खर्च पाहावं लागेल, राईट. तर मला तिथे जॉब लागल्यावर मला पाहावं लागेल का माझे एक्सपेन्सेस किती आहे, म्हणजे माझा खर्च किती चालला आहे रूममध्ये, रेंटमध्ये, खाण्याचा. हं. तर त्याच्यानंतर मग माझे किती पैसे उरत आहे. करीब 8-9 हजार रुपये तर उरतच असेलच, कारण युजली माझं काही जास्त खर्च वगैरे आहेच नाही स्वतःचा. तर 8-9 हजार रुपये जर माझा उडत आहे, तर मी ॲक्च्युली 6 हजार रुपये प्रति महिना म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार आहे ना. 6 हजार रुपये प्रति महिना डूड. सो 12 12 72 तर करीब 72 हजार रुपये युजली मी सेव्ह करू शकतो. 72 हजार रुपये हे एक प्रकारे 72 हजार अशी प्राईज आहे जे एकदम युज्युअल आहे, म्हणजे विदाउट एनी इंटरेस्ट. या समजा जर इंटरेस्ट वगैरे पकडतो म्हणलं 7%, 8% या SIP म्युच्युअल फंड्स याच्यातून जरी इंटरेस्ट पकडलो तरी 1,00,000 रुपये तरी होऊन जाईल ना. तर हो, हा प्लॅन बेटर आहे. तो मला वाटते की आपण ह्याच्यावर थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. या सुरुवात काही करायची वगैरे हे नाही. ॲक्च्युली कसं आहे की मला थोडंसं एक प्रकारे थोडासा पैशाचा फ्लो पाहायचा आहे मला एक प्रकारे. एक प्रकारे मला जॉब लागू दे, नेक्स्ट मंथमध्ये जॉब लागणार आहे, पेमेंट पण भेटेल. सो देन आय एम थिंकिंग का मला कसा आहे आणि माझे कसा फ्लो चालला आहे पैशाचा. आणि देन नंतरच मग मी या साऱ्या गोष्टी सॉर्ट आऊट करू शकतो. आत्तापासूनच नाही. समजा जर मी आत्ता समजा जर SIP स्टार्ट करतो म्हणलं, तर स्टार्टिंगलाच 6 हजार रुपये कुठे आहे माझ्यापाशी, कोणाला मागणार मी? वडिलांना? डेफिनेटली नॉट. सो येस, सो मला वाटते की आपण 6 किंवा 7-8 हजार रुपये तर देऊच शकतो. रेंटचा खर्च मॅक्सिमम किती राहील नागपूरमध्ये? आता समजा शेअर करताय, रूम शेअर करताय, तो बेसिकली रूमचा रेंट शेअर होईल. सो समजा जर 5 हजार रुपये किंवा 10 हजार रुपये समजा जर रेंट असेल, तर डिवाइड बाय 5,000 तर नसतोच राव. एका रूमचा 5,000 असतो का? एका फ्लॅटचा असतो 5,000, 10,000 रुपये. नागपूरमध्ये युजली जास्तीत जास्त नाही रे, हार्डली 1,000 रुपये, 1,000 या 1,500 रेंटचा खर्च. यस. राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च 2,500 रुपये. सो असा करून करीब 4,000 रुपये, 4-4,500 रुपये, 4,500 रुपये किंवा 4,000 रुपये पकडून घे. 1,500 आणि याचा 2,500, ओव्हरऑल म्हणजे 4,000 रुपये जे राहण्यासाठी लागतो. ट्रॅव्हलिंगचा काही खर्चच नाही, कारण मी जवळपासच रूम करत आहे. ओके, सो ट्रॅव्हलिंगचा काही इश्यू आहेच नाही. मग दुसरा कोणता एक्सपेन्सेस आहे? काहीच नाही. मग कोणता आहे? स्वतःच्या मग मौज मस्तीसाठी, म्हणजे कुठे दारू प्यायची आहे, तर कुठे पबमध्ये जायचं आहे. मी कधी गेलो तर नाही आहे, बट समजा जर नागपूरमध्ये गेलो अशा प्रकारे शॉक वगैरे लागले, तर 2-3 हजार रुपये. ऑनलाईन शॉपिंग 2-3 हजार रुपये. याच्यानंतर उरतात किती माझे पैसे? खूप सारे उरण ना, करीब 4,000. त्याच्यानंतर 5-6 हजार, 7 हजार रुपये गेले सगळे बकचोदी करून. तर 7-2-14, करीब मनापाशी 7 हजार रुपये पुन्हा उरते राव. 7 हजार रुपये पुन्हा उरते. 1,000 रुपये फॉर बॅकअप मनी. सो 7 हजार रुपये पुन्हा उरते. सो 7 हजार रुपये प्रति महिना. समजा मी म्युच्युअल फंड्स वगैरे इन्व्हेस्ट करत असेल, सो ऑफकोर्स एका वर्षामध्ये 1,00,000 रुपये तर घेऊनच राहिलोय मी. रिटर्न्स मला 1,00,000 रुपये तर भेटेनच रिटर्न. सो येस, हा एक प्लॅन आहे. येस, आणि याच्यावर तर आपण थोडंसं काम करायला पाहिजे, कारण हा इम्पॉर्टंट पण आहे. येस 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 1,00,000 रुपये तर पाहिजेनच, कारण जेव्हा मी पुण्याला जाईन तेव्हा फिल्म स्कूलसाठी पैशासाठी मला तर लागेलच. इव्हन जेव्हा मी पुण्याला जाईन तेव्हा माझ्यापाशी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट राहील.
जेणेकरून मला फटसे ते डिझाईनमध्ये फटसे जॉब लागून जाईल आणि माझ्यापाशी 1,00,000 रुपये राहील. 1,00,000 रुपये पैसा राहील आणि सोबत मग बाकीचे तर मग आहेच 1,00,000 रुपये, जेणेकरून माझे एफ डी भरता येईल, म्हणजे पगडी वगैरे. आणि फिल्म स्कूल, हां, फिल्म स्कूलचे जेवढे काही पैसे वगैरे आहे ते भरता येईल, मॅक्सिमम अमाऊंट तरी भरता येईल फिल्म स्कूलचा. मग त्याच्यानंतर मग आपण जॉबमध्ये जेवढं काही ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न आहे तेवढं करू आपण हळूहळू. राईट राईट सो थोडासा वेळ दे, पुढल्या महिन्यापासून आपण थोडंसं सुरुवात करू याच्याबद्दल. आणि या म्युच्युअल फंडचा टॉपिक आता थोडा हळूहळू छेडत राहू बरं याच्याबद्दल, आणि थोडी जाणकारी पण घेत राहू का कोणत्या याच्यावर निवेश करायचा आहे, कसा निवेश करायचा आहे, आणि हाऊ शुड आय डू दिस. सो प्रत्येक डॉक्युमेंट केअरफुली वाच. हां, राईट. आणि वन थिंग, का उद्या तुला बँकेत जायचं आहे आणि तुझा जो नंबर आहे तो चेंज करायचा आहे. जो 9595 आहे ना, आता ते सिम कार्ड तर बंद झालं आहे. तर आता कसं आपल्याला या वोडाफोनवर आपल्याला पोर्ट करायचं आहे. सो उद्या बँकेत जाऊ, आधार कार्डवर लिंक करू, सोबत नंबर चेंजसाठी आपण त्यांना अप्लाय करू. राईट राईट. आणि थँक गॉड चला वैभवनी कॅन्सल म्हणलं, थोडंसं पाहुणीन म्हणे ओके ठीक आहे, थोडंसं बरं वाटत जरा. असं डिच तर नाही केलं आहे, असं नाही मी जरा डिच वगैरे असं केलं तर नाही वेळेवर, तसं बिलकुलच नाही, कारण मला आत्ताच माहीत पडलं. आणि वैभव इज जस्ट हँडल ऑल दिस थिंग्स आणि त्याला आहे म्हणजे या साऱ्या गोष्टी त्याला कळते राहू. सो ही कॅन डू दिस. सो इज इट दिस इज द एंड ऑफ म्युच्युअल फंड्स. थँक्यू.